मंडळी, तुम्हाला जर सांगितलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या जवळ एक भव्य दिव्य वाडा होता आणि या वाड्याला एक क्लॉक टॉवर होता. या वाड्यामध्ये पहिली पुण्यातली लायब्ररी सुरू झालेली, तर आश्चर्य वाटेल ना? ही लायब्ररी आज कुठे आहे? हा वाडा कुठे गेला? असे अनेक प्रश्न पडतील ना? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या रीलमधनं. 1813 साली श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांनी हुतात्मा चौकात एक वाडा बांधला. हा वाडा 5 चौकी 2 मजली होता. या वाड्याच्या एका कोपऱ्यात एक टॉवर होता. या टॉवरवर सरदार विंचुरकरांनी दिलेलं घड्याळ लावलं होतं. हाच तो क्लॉक टॉवर. काही वर्षातच मराठ्यांचं राज्य गेलं. इंग्रजांची सत्ता आली. मग इंग्रजांना एवढ्या मोठ्या वाड्यात काय करावं हे कळेना. बरं, पुण्याच्या कारभाऱ्यानं एवढ्या मोठ्या वाड्यात राहायला जावं, तर शनिवार वाडा त्यावेळेला उभा होता. त्यामुळे इंग्रजांनी या वाड्यात अनेक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस सुरू केले. काही काळ असाच गेला. 1848 साली लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाड्यामध्ये पुण्यातली पहिली लायब्ररी सुरू केली. या लायब्ररीचं नाव पुणे नगर वाचन मंदिर होय. आज ती लायब्ररी समाधान चौकाच्या पुढं मंडईकडे जाताना आपल्याला उजव्या हाताला दिसते. 13 मे 1879 साली या वाड्याला आग लागली. हा वाडा जळून खाक झाला. काही राहिलं नाही. या वाड्याची एक इमारत, फरासखाना, शिल्लक राहिली. ही फरासखान्याची जुनी इमारत काही काळ पुढं होती. नंतर ती इमारत जुनी झाल्यामुळे पोलिसांनी तिथं ती इमारत पाडून नवीन आजची फरासखाना पोलीस स्टेशनची इमारत बांधली. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलात, तर या जागेकडे एक कटाक्ष टाका आणि बुधवारवाड्याची आठवण जागी ठेवा.